ओम साई राम बोला साई राम, 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 ओम साई राम। साईराम साईमाई सकाळ शुभ गुरुवार। आजच्या आपल्या 4थ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। तर आता जस्ट सुरुवात केलं आहे प्रवासाला। तर आज कसारा घाट चढायचा आहे आपल्याला। तर डीजे पुढे म्हणून बोललो ब्लॉग सुरुवात करून घेऊया। तर सध्या मी आणि रामच आहे आणि नंतर आपली बाकीची पब्लिक भेटतील तसं तसं आपण भेटत राहतो। आज खूप धमाल मस्ती होणार आहे, तुम्हाला तर ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळेलच। तर चला आता डायरेक्ट आपण उजेड झाला की मग भेटूया। साईराम तुम्हाला बोललो होतो उजाडलं की भेटूया, तर आपण भेटलो आहे। कसारा सुरू झाला आहे पण घाटाला अजून टाईम आहे, जवळजवळ अर्धा तास आहे घाट इथून। तर व्ह्यूज वगैरे दिसायला छान सुरुवात झाली आहे बघा। आणि हा एक व्ह्यू बघा मागसून राम चालतोय, धोंड्यावर पाय पडलो माझो, वाईच असो सराकलो, धमाक झाला। तर भेटू पुढे आपण। साईराम मस्तपैकी आलोय नाश्ता करायला। पाय दगडावरती पडला नाही ना, जरा असं फिरला, आरामातच चालत होतो। तर हे बघा एवढ्या भागात दुखता। तर या नाश्ता करूया आपण मस्तपैकी, या खाऊया आणि भेटूया। तर साईराम आपण कसारा घाटाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि ते प्रिपरेशन चालू आहे। पालखी त्या साईडला मागे आहे, पालखी येईल पुढे, गारणा वगैरे घातला जाईल ते बघा। आणि त्यानंतरच मग पालखीवरती प्रस्थान होईल। जेव्हा हा घाट लहान होता तेव्हा येणे आता मोठा झाला तरी सर्व पदयात्रेनं सुखरूप या घाटात तुझं दर्शन देऊन तू आम्हाला बाबांच्या भेटीकडे तू पाठवतो। मार्गात कुठलीही प्रकारचा अडचण येत नाही। तसं याही वर्षी तुला विनवणी करतो, तुझी मानाची चोरी आणि नारळ आम्ही वरती तुझ्या चरणी अर्पण करणार आहोत। तत्पूर्वी त्या घाटाला प्रारंभ करण्यापूर्वी तुझ्या चरणी आम्ही सर्व नतमस्तक करू। ते तुझ्या मानाचे जे नारळ आमच्याकडनं काही चुकाप्रत होत असेल त्या आम्ही सर्व हजार लेकरं आहोत, जाणून किंवा कोणाकडे कळत नकळत काही चुकाप्रत झाला या पदयात्रेकडे तर सर्वांना तू मोठ्या मनाने माफ करशील। प्रतिवर्षीप्रमाणे तू याही वर्षी साई भजन सामुदायिक मंडळावर या 2 वर्षाचा पालखी सोहळ्यासाठी
माते की भावदेवी माते की उमादेवी माते की महालक्ष्मी माते की गणपती बाप्पा मंगल मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की श्री गजानन महाराज की श्री शंकर महाराज की मंगल मूर्ती गणपती बाप्पा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय राजा योगीराज परब्रह्म साईनाथ महाराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा गणपती बाप्पा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। गजवदना गौरी नंदना पालखी सुखरूप शिर्डीला जाऊ दे ही आमची कामना हे देवा गजवदना गौरी नंदना शिर्डीला जाऊ दे ही आमची कामना भक्तांनी आनंदाने पालखी ही सजविली
पण फायनली घाटन देवीला आणि आपले संतोष काका राणे काका इथे राणे काका वैभववाडीवाले देवगडवाले मोंड विनोद भाई हे सातारावाले हे सातारावाले काका आणि ते बंधुराज आमचे ते मागे बंधुराज आहे सांगा असं मागे आपल्या संतोष सिनियर काकाचे भाऊ आहे. मुनगेकर आणि त्यांच्या समोर ज्युनियर मुनगेकर. डबल बारी होऊन जाऊ द्या तर जरा आराम करूया आणि बघूया आरतीला जायचंय भजन वाजवायचंय बघू आणि नाश्ता करताना भेटू. त्या साईराम मिसळ पाव खायला पाव बघा पाव 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 मिसळ पाव आरामात आरामात हा शिंपडू नको. साईराम आपण घाटनदेववरून निघालोय. आता आपला हॉल्ट आहे तो म्हणजे इगतपुरीमध्ये गावात आपला वन ऑफ द फेवरेट हॉल्ट आहे तो. तर आणि माहे बोराविरा खातं तर बघू ऊन जाम लागतंय उन्हामुळे जास्त करून थकायला होतं नाही तर बाकी काहीच विषय नाही. तर बघू आता निघालो तर आहे तिकडे गावामध्ये गेल्यावर तुम्हाला गाव दाखवतो बघा. साईराम इगतपुरीत आपण पोचलोय आपल्या हॉल्टवरती. मस्तपैकी हिरवगार पण सध्या ऊन लागतं आणि हनुमंताचं मंदिर आहे इकडे. तर हा आपला फेवरेट हॉल्ट आहे. इथे खूप शांत अशी झोप लागते मस्तपैकी पण सध्या ऊन जाम लागतं. थोड्या वेळाने ऊन खाली उतरेल मग आपण खाली झोपू. सध्या आपण वरती बसलो आहे आणि झोपायला पण घेतला. आणि आपला रोहित बाय साईराम म्हाडा रिटर्न मिलिंद नगर म्हाडा रिटर्न 4 दिवसापासून राम येतोय मागसून. राम जरा थांबला होता धीरज बरोबर. तर राम बोलला की जगा राखले ना आता. या साईराम जेवायला बाबांची आरती पण चालू आहे आणि मस्तपैकी व्हेज बिर्याणी चण्याची भाजी आणि स्वीट आहे. इकडे आपले साईराम पण जेवायला बसलेत. साईराम साईराम जेवूया मस्त आणि मग भेटू. आज चार्जिंगचा इश्यू आहे थोडा. साईराम जेवलो त्यानंतर आता भेटतोय निघताना डायरेक्ट. फोनला चार्जिंगला लावलेलं. गावातली लोक खूप छान आहेत फोनला चार्जिंग वगैरे करायला दिली. कॉपीराईट येईल मागसून गाडी येते तर आपण पुढे भेटू. तर साईराम हायवेमधून आतमध्ये घोटी गावात आलो आहे. तालुको फुल भारी फिलिंग येतं. असं वाटतं गावाकच इलो आम्ही आणि मस्त आहे की भेळबीळ खातो. हे म्हणता पाणीपुरी दिसली बऱ्याच दिवसांत पाणीपुरी खाऊचा मन होता. आम्ही भेळ घेतलं सुकी भेळ खाईत जाऊया मस्तपैकी. सगळे तिकडे उसाचो रसा वडापाव आले उलटे वडे सुलटे वडे चुलत्यांचे वडे. भान नवीन चप्पल घेतली. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. ट्रॅफिक जाम झाला. पालखी निशाण गेला पुढे आपलं त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला. आता आपण चालायचं कसं इकडून तिकडून इकडं. कांदा पाहिजे ना मग आपल्या शुभम भावाने कांदा घेतला. कांदा सोलतो आणि त्याच्यासोबत आम्ही भेल खाऊ. तुम्ही पण या. कांदा साईराम आपण पोचलोय हॉल्टवरती आरतीच्या. आता थोड्याच वेळात आरती होईल. आपली गँग राणी बघा काय झोपलाय. मंडळी 72 मंडळी 73 मंडळी 73 हा 74. आपण आरतीला जाऊन भेटू. अरे वा 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 वा. तर चला आपण आरतीला भेटू.
चला 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 वो भाग रहा है वो देख उसको चप्पल मिल गया तब से रुके आशिक का आशिक पीछे गार्बेज है क्या पीछे साईराम 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 जुगळे आता थंडी लागते राम म्हणतो ती हँडमेड ऑरेंज आहे आज मयूर पण आला जेवायला पटेल आज मस्त जेवण आहे. पिठला आवशी बघतो ना गो पिठल्या भाकरी खातोय मी. रामा रघुनंदन रामात फुल धमाल करतोय चला जेवूया